Audio Jungle. जय हिंद, मी फिरोज तडवी आणि आपण पाहत आहात GN न्यूज। महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावर झालेल्या अतिक्रमणाच्या नावावर राजकारण करत गजापूर गावातील मुस्लिमांच्या मस्जिद, दर्गा व मुस्लिम स्थानिक रहिवासी यांच्यावर हल्ला चढवत नासधूस करण्यात आलेली आहे। यात मुस्लिमांच्या घरे, गाड्या यांची तोडफोड करण्यात आली। मस्जिदीमध्ये व वर चढून तोडफोड करण्यात आली। विशेष म्हणजे विशालगडावरील गजापूर गावात मुस्लिमांसह इतर समाजाचे लोकसुद्धा राहत असतात, मग मुस्लिमांनाच का टार्गेट करण्यात आले? स्थानिक लोकांमध्ये कधीच वाद झालेला नाही। गोंधळ घालणारे हल्लेखोर हे दुसऱ्या जिल्ह्यामधून आलेले होते, यांना पाठीशी घालणारे कोण? माध्यमांसमोर विशालगडावरील स्थानिकांनी मांडली आपली प्रतिक्रिया। पाहत रहा GN न्यूज। अशा पद्धतीचं घडलेलं आहे। हातामध्ये हत्यारं घेऊन, साधनं घेऊन बाहेरून कार्यकर्ते आले आणि कार्यक्रम मोठा जमाव आला आणि त्यांनी नियोजन करून या वस्तीवरती हल्ला त्यांनी तिथे केलेला आहे। आणि हा जो हल्ला झालेला आहे त्याच्यामध्ये दुर्दैवाची गोष्ट अशी की कोल्हापूरचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी हे उपस्थित असताना त्यांच्या उपस्थितीमध्ये या समुदायावरती, गोरगरीब जनतेवरती केलेला जो हल्ला आहे हा हल्ला अत्यंत निषेधार्ह असा आहे। आणि हे जे जबाबदार जे अधिकारी आहेत त्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या वर्तनाची चौकशी झाली पाहिजे। मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या प्रशासनाचा निषेध करतो। आणि एवढंच नव्हे तर इथल्या गावकऱ्यांनी यापूर्वी इथले जे मलकापूरचे पोलीस अधिकारी आहेत त्यांना भेट घेऊन आम्हाला भीती वाटते असं त्यांना सांगितलेलं होतं। असं काही घटना घडू शकते असं त्यांनी सांगितलेलं होतं, त्याच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं। त्याआधी कलेक्टरना निवेदन देण्यात आलेलं होतं की अतिशय स्फोटक परिस्थिती तयार केली जाते, त्याच्याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं। आणि पोलीस फौजफाटा असताना आणि हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असताना हा प्रकार त्यांनी केलेला आहे। ही गोष्ट मला असं वाटतं की पोलीस प्रशासनानं बोटचेपी भूमिका तर घेतलेलीच आहे। त्याच्या पलीकडे जाऊन अजून त्यांना काही सूचना होत्या का, हे प्रशासनावरती दबाव काय आलेला होता का, याची देखील चौकशी झाली पाहिजे। इथल्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्यासह प्रामुख्याने विशाळगड आणि पायथ्याच्या तहसीलदारांना निवेदन आम्ही दिलं तर त्या सर्वांचं अतिक्रमण काढण्याबद्दल कुणाचं दुमत नाही। आणि कोर्ट मॅटर असेल ते सोडून जे अतिक्रमण तुम्ही व्हेरीफाय करा आणि ही अतिक्रमण तुम्ही काढून टाका। आणि असं असताना सुद्धा प्रशासनानं त्या ठिकाणी त्यांचं पुरातत्व खातं, त्याचबरोबर वन खातं यांचा समन्वयाभावी ही अतिक्रमण राहिले असतील। ती अतिक्रमण काढण्याबद्दल आजही कुणाचं दुमत आहे, आज अतिक्रमण काढायला सुरुवात झाली आहे। आज करताय तुम्ही कारवाई ती काल केली असती तर ह्या परवा केली तर हा प्रसंग झाला नसता। अत्यंत वाईट म्हणजे जी अतिक्रमणाचा भाव केलो ती अतिक्रमणं तिथल्या लोकसंख्येच्या प्रमाणात फार कमी आहेत। आणि दुसरं एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, विशाळगड दर्शनी मुस्लिम बहुल गाव दिसत असलं तरी सुद्धा विशाळगडामध्ये मुस्लिमापेक्षा इतर लोकांची वस्ती जास्त आहे। तिथं सर्व समाजिक लोक आहेत आणि तिथल्या जे दर्गा असेल किंवा तिथे देवालय असेल आणि पर्यटन याच्यावरती जगणारी लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये कुणाचाही विसंवाद नाही। गजापूर गाव सुद्धा आहे आणि विशाळगड
यांच्यामध्ये इथल्या स्थानिक लोकांमध्ये काही विसंवाद नाही. आज सुद्धा आम्हाला इथून पुढे सोडलं नाही, तुम्हाला सोडत नाही. पण काल जर त्यांनी भूमिका घेतली असती, प्रशासन आज जी कडक भूमिका घेतली आणि संभाजीराजांनी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आम्ही 13 तारखेला इथं विशाळगडावर जाऊन अतिक्रमण मुक्त करू म्हणून त्यांनी सांगितलं होतं, त्यांनी तारीख बदलली 14 झाली. या काळात तुम्ही येऊन ही अतिक्रमण काढायला पाहिजे होते ना. त्यांना कोणी नाही. आज तिथल्या सगळ्याच रहिवाशांचं त्याबद्दल संमती आहे. घटना अशी भूमिका घेते तेव्हा प्रशासनानं त्याचं गांभीर्य ओळखलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जी कायदेशीर कारवाई प्रशासनाच्या वतीनं केली जाण्याची गरज आहे ती तातडीनं करायला पाहिजे किंवा करण्याबद्दलची एक शाश्वती त्या संबंधितांना दिली असती आणि काही म्हणलं असतं की आम्हाला 4 दिवस द्या, आम्ही हे सगळं करतोय, तुम्ही तोपर्यंत थांबा, तर ह्या गोष्टी टाळता आल्या असत्या आणि त्या प्रशासनानं केल्या नाहीत. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की आपण जर बघितलं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये स्थानिक कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत. बाहेरून येऊन मोठ्या संख्येनं बाहेरून जमाव आणला जातो आणि जमाव आणून कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार करण्यात आला तो आपण पाहिलेला आहे. त्या स्थानिक कुणी नव्हते, बाहेरून आणलेले होते. साताऱ्याच्या गावामध्ये पुसे सावळीमध्ये जो हिंसाचार झाला त्यामध्ये सुद्धा बाहेरून लोक घेऊन गेलेले होते. इथे सुद्धा बाहेरून मोठ्या प्रमाणावरती लोक जमा करण्यात आलेले होते. पुण्यामध्ये काही संघटनांनी, आपल्याला माहिती असेल, काही संघटनांनी इशारे दिले होते आम्ही हे सगळं करणार आहोत म्हणून. मग पुण्यापासून ते विशाळगडपर्यंत येईपर्यंत पोलीस यंत्रणा झोपली होती का? त्यांनी का त्यांना अटकाव केला नाही? वेळ गावातनं जे लोक बाहेरून येत होते त्यांना का अटकाव केला नाही? मगाशी जसं म्हटलं त्याप्रमाणे आज ज्याप्रमाणे नाके ठिकठिकाणी बसवलेले आहेत आणि 20 किलोमीटर अंतरावरती बाहेर सगळ्या लोकांना अडवलं जाते, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना अडवलं जाते, पोलीस आणि यंत्रणा काय झाकू पाहते? त्यांची कालची जी नामुष्की होती ती नामुष्की ते झाकू पाहत आहेत आणि ही काही गोष्ट बरोबर नाही आणि हा समाज खूप Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Audio Jungle.